आणि हळूहळू आपल्या समाजामध्ये हळूहळू आपल्या गावांमध्ये बदल झाला पाहिजे. कटाळलो आम्ही कटाळलो जेवढ्या काही संसारिक गोष्टी आहेत. आता गावकरी भाऊ जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना आम्ही कंटाळलो. आता काय फक्त देवाचं नामचिंतन का तेच सत्य आहे महाराज. त्याच्याशिवाय जेवढ्यांना सत्य म्हणलं जेवढ्यांना आपलं म्हणलं ती सगळी गेली. फक्त देवच. आज या भैरवनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं ही सेवा आयोजित केली आहे बरोबर. आणि पहिलंच वर्ष मला त्यांनी सांगितलं फोन केल्यानंतर भाऊ मला म्हणे कुमार महाराज पहिलंच वर्ष आहे आणि गावच्या मीटिंग मध्ये असं ठरलं की तुमचं कीर्तन घ्यायचं. मी म्हणलं गावातलंच आहे बघा बाहेरचं कुठलं झालं तर नाही पहिली सुरुवात गावकऱ्यापासून मग लांब जाऊ. मग मी म्हणलं महाराज ठीक आहे काय अडचण नाही येतो आम्ही सगळे. महाराज सगळे जण घेऊन या आणि खरं सांगतो मनातलं सांगतो माझी लई इच्छा होती सुगावमध्ये कीर्तन करायची. विठ्ठला स्वतःच्या घरी मोठेपण मिळणं भाऊ महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू द्या मला काही लई नवल वाटत नाही. मी तो उभा राहिलो महाराज मला काही वाटत नाही. पण स्वतःच्या गावामध्ये त्या दिवशी मी उभा राहिलो आणि स्वतःच्या गावामध्ये आज मी उभा राहिलो मन भरून. आपल्या मनानं आपल्या माणसांनी मला दिलेले मोठेपण आहे आणि तुमच्या प्रेमामुळेच इथपर्यंत गावानं साथ असती दिली. गावानं सपोर्ट नसता केला गावानं चांगलं म्हणलं नसतं तर कुमार महाराज आज गादी उभा नसता. तुमच्या सर्वांचं प्रेम आहे आणि भैरवनाथाची कृपा आहे. याच तुमच्या समोर या कीर्तनांमध्ये बोलतोय. असो अभंगावरती बोलण्या अगोदर या गावची सर्व तरुण पिढी या तरुण पिढीसाठी अजून एकदा टाळी सगळी. वेगवेगळे उपक्रम आता इथून पुढे त्यांच्या हातात आपण देऊन टाकलंय. इथून पुढे त्यांनीच हातात घ्यायचं आणि त्यांनी ठरवायचं काय करायचं ते काय. आपल्या शेजारी 2-3 गाव आहेत. पिपरी आपल्या शेजारी गेली 7 वर्ष झालं सत्ता तिथं शेजारी आजही आपलंच गाव आहे. या वर्षी सप्त्याचं आयोजन झालं म्हणजे बुवा प्रस्तावा मांडायला सप्ताह करा खर्चात पडा हे म्हणाय नाही. पण काय काय नाही काय करा पण देवाची सेवा करा. विठ्ठला कीर्तनामध्ये मुद्दे तुम्हाला सांगतो 4 मुद्दे. शरण कोणी जायचं मुद्दे लक्षपूर्वक काय का महिला मंडळ पुरुष. शरण कोणी जायचं शरण कोणाला जायचं शरण का जायचं आणि शरण कसं जायचं सांगता येईल. नाही यायचं पिरूचा फॉर्म किती बसवला तेवढं सांगता येईल. हे परपंचातलं ये ना माझी विनोदी शैली. आता तिथं विनोदी करा शैली करा गेलो पाऊसच आला. आता देवाच्या मनात जे आहे ना ते होईल. देव म्हणले असतील कुमार माझा जरा कमी टाइम भेटला सुगाव मध्ये जरा वेळ देऊ. आली तर आली पिपरी नाही तर सुगावाला ऐकून जाऊ. असं ऐका 4 मुद्दे सांगितले. शरण कोणी जायचं शरण कोणी जायचं शरण कोणाला जायचं शरण कसं जायचं आणि शरण सुगावची लोक बोलत नाहीत ना. बोलता दोघांनी कीर्तन करायचं. तुम्ही निमन मी निमन पाकिट नेताना मी एकट्याने पाकिट मागचा हे सगळी जर आले ऐका शरण बोला शरण कोणी जायचं एवढं बापू. पहिल्या वर्षात एवढं जरी करायला तर भैरवनाथाची सेवा घडली. विठ्ठला शरण कोणी जायचं कोणी बरोबर ना. शरण कोणी जायचं एवढा मोठा म्हणतो शरण कोणी जायचं. देवाला शरण कोणाला जाता येतं देवाला शरण जाता कोणाला येतं खुरवड्यातल्या कुंडीला दारात बांधलेल्या म्हशीला 4 पायाच्या 2 पायाच्या नाही
जाता येतं, दोन पायाच्याला जाता येतं. मग महाराज दोन पायाचं तर आम्ही शरण जाता येतं, मग माणसाने कोणाला शरण जाऊ? मग तुम्हाला कळलं शरण कोणी जाऊ? कोणी जावं? माणसाने. ज्याला वाटतं मला बोलता येतं त्यानं शरण जावं, ज्याला वाटतं मला ऐकता येतं त्यानं शरण जावं, ज्याला वाटतं मला हात आहे त्यानं शरण जावं, ज्याला वाटतं मला पाय आहे त्यानं शरण जावं. का? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नास जीवपन भवरोग. म्हणजे तुमच्या लक्षात आलं शरण कोणी जायचं तर या दोन पायाच्या शरण जायचं. महाराज अजून पटवून सांगा, अजून पटवून सांगतो ऐका, तुम्हीच शरण का जायचं? तुम्हीच शरण का जायचं? चार पायाच्याला जर म्हणलं देवाला शरण जा, ते म्हणतो आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान. याच देही गण देवाचे भजन, याच देही गण देवाचे भजन, याच देही गण देवाचे भजन, भजन याच देही गण देवाचे भजन, 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 याच देही गण देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही गण देवाचे भजन, याच देही गण देवाचे भजन, याच देही गण देवाचे भजन, याच देही गण देवाचे भजन. ऐका याच देहीकडे देवाचे भजन. तुमच्या लक्षात आलं असेल तरी अजून एकदा ऐका. एक मनुष्य होता बाबू आणि जनावराच्या गोट्यात गेलं. लक्ष देऊन ऐका, तुम्हाला पाहिजे असं कीर्तन आहे, माझ्यात सगळं रिमिक्स असतं. विनोद म्हणला की विनोद असतो, थोड्यात पाणी शिपडायचं म्हणजे मी शिपडतो. फक्त खराब सारखं आपल्याला जमत नाही. ऐका, एक जण जनावराच्या गोट्यात गेला आणि जनावराच्या गोट्यात गेला त्यानं काय केलं बाबू, जसा गोट तसं त्याने भजन टेपला लावलं. टेपला कुठं लावलं? बोलतो ना, बोलतो म्हणजे मला काय वाटतं तुम्ही जागा, नाहीतर सगळ्याची तोंड खाली वर बघा, वर बघा, सगळ्याची तोंड खाली. मला वाटतं झोपला काय, मग मी डिस्टर्ब करत नाही, आपलं आपलं चालून द्यायचं आणि तुम्हाला झोपून द्यायचं. कीर्तनामध्ये येऊन झोपलं तर चालतं. घरी गोदडी घेऊन झोपण्यापेक्षा कीर्तनात गोदडी घेऊन झोपा पाटील, बरोबर? इथं झोपलेलं चांगलं. ऐका, गेलं जनावरच्या गोट्यात गेलं, टेप लावला, मोठ्या आवाजात साऊंड लावला आणि साऊंडला गाणं लावलं शांताबाई. आणि जर शांताबाई लावली, आता शांताबाई गाण्यात निद्दा लावलं म्हणजे त्या म्हशीला कळलं. बोलतो किद्दा लावल्यावर म्हशीला कळलं नाही ना, कळणार. जाऊ द्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, किद्दा म्हणल्यावर म्हशीला कळत का? ते फक्त कळतं कोणाला? माणसं. मग आमच्या गावचा म्हणजे एखाद्या गावचा सप्ताह जवळ आला, आम्ही म्हणलं महाराज वर्गणी द्या, महाराज सप्त्यात या. ते आमचं काम नाही, त्या जनावरांना काय मंडपात आणून बसवा. कीर्तनामध्ये येऊन बसायचं काम कोणाचं आहे? कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरी रूप. इथं येऊन बसला ना तर काय तुम्हाला मी सांगतो, मागाच्या धरण शरण कोणी जावं म्हणजे तुमच्या लक्षात आलं, या ध्यान शरण जावं. शरण कोणाला जावं? दुसरा मुद्दा,
दुसरा मुद्दा शरण कोणाला जावं, शरण कोणाला जावं. बऱ्याच जणांना वाटतं महाराज शरण गावच्या सरपंचाला जावं, शरण तालुक्याच्या आमदाराला जावं, शरण खासदाराला जावं. यांना नाही शरण, शरण कोणाला जायचं. जने हा जीवन दिला दान, जने हा जीवन दिला दान, जने जीवन दिला दान, जने जीवन दिला दान. दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण. काही गुणा दयाचे तोया भीमरेच्या तिरी, तोया भीमरेच्या तिरी, भीमरेच्या तिरी, तोया 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 भीमरेच्या तिरी, भीमरेच्या तिरी. जेने हा जीव दिला दान म्हणून कोणाला शरण जा, देवाला शरण जा. तुम्हाला तर माहिती आहे ना हे दान कोणी दिले, देवाला दिले. जर ऐका नाक कुठे महिला मंडळ, नाक नकाला हात लाव, इथं नाक नाक जर इथं असतं तर जाग्यावर दिलंय ना सगळं. जिथं खायचं त्याच्यावरच नाक आहे, जिथं डोळ्याने बघायचं तिथंच डोळे. बरं मध्ये कोरोना मास्क लावताना कान जर इथं नसतं तर कुठं लावलं असतं. कानात दोन खुट्या, इथं दोन खुट्या काढावं लागल्या, खुट्या, आणि त्याला मास्क आवड. मग कोणाला शरण पहिला कोणी जावं, कोणाला जावं, देवा. शरण कोणी जावं, शरण कोणाला जावं, आणि कसं जावं, कसं. बरीच लोक म्हणतात महाराज लेता रांबळा आलो असतो, सप्त्याला आलो असतो, कीर्तनाला, पण जरा वर घेऊन द्यायला नाही. अरे मागे कीर्तनाला येऊन जरी बसला ना तरी बरं. बरेच लोक म्हणतात महाराज देवाला दर्शन घेताना जायचं कसं. मी बऱ्याच लोकांना बघितलं बरं का भाऊ, प्रॉपर्टी जागीरदारी मोठी, 40 एकराचा बागायचा. किती एकराचा? 40 एकराचा बागायचा, मोठा बांगला, मोठा बांगला. आणि त्याला मला देवाला चल, ते मला इथं घे. गेला आतमध्ये कपडे बदलाय, नाईट पॅन्ट घातली, टी शर्ट घातलं. म्हणलं का रे? मला गुलाल अंगा पडन ना, गुलाल अंगा पडन ना. मग काय नाही मला नाईट पॅन्ट टी शर्ट घातले त्याच्यावर गुलाल पडायचं नाही. का रे? काय नाही मला खराब झालं, भट्टीला टाकलं. 40 एकराचा बाग आहे तर भट्टी जायचं. कसं जायचं? मन रिकामे पर्यंत देवाला शरण जायचं. अजून एक उदाहरण देऊ का? ऐका. एक जण देवाला गेलं, आळंदीच्या ठिकाणी गेलं, आळंदीच्या ठिकाणी प्रसाद घेतला, प्रसाद घेतला. आणि जसा प्रसाद घेतला, आता प्रसाद मोठा लढ घेतला, पेढा घेतला, पेढा घेतला, 1 किलो पेढा घेतला सुनील महाराज. त्यातला कणभर, किती बर, अय बाटली भर नाही, कणभर पेढा देवाला. आणि बाकीचा वरांना. देवाला शरण जाताना कसं जायचं? मन रिकामे परांना जायचं. बरं नारळ फोडला देवाला, नारळ केवढा असतो? एवढा असतो. नारळ एवढा असतो. आता तो 40 रुपयाला झाला, त्याला बी भाव आला. नारळाला भाव आला, पण आम्हाला भाव नाही. नारळाला भाव आला, नारळाला 40 रुपयाला नारळ, 40 रुपयाचा नारळ देवाला फोडला जातो. नारळ देवाला फोडला, चांगला नारळ निघला. किती तुकडा? हा बोललो किती? एवढा. आणि बाकीचा चक्की करा, नारळाची चक्की. सुगावकर मी बी घरीच राहतो. नारळाची चक्की, नारळाच्या चक्कीला राहिलेला. आणि जर त्यातली बरं का सुगावकर, मी तुम्हाला कीर्तन पटवून देणार आहे. आणि पहिल्या वर्षी मी काय डोक्याला लोड देणार नाही, मी लय ब्रह्मज्ञान आत्मज्ञान अजिबात सांगणार नाही. तुम्हाला कीर्तन पटलं पाहिजे, पुढल्या वर्षी पुन्हा मी येईल. म्हणजे आता पटलं तुम्हाला? तशी आमची लोक हुशार आहेत. गेला इशारा जातात. नारळ कोण? नारळ जर खराब निघला, खराब हा सगळा आता अर्धा निघतो का काय खराब?
सगळा खराब दिला कोणाला देवा पावला ना देवाच्या पायरीवर आला चांगला नारळ आमच्या घरात आणि खराब नारळ देवराच्या पायरी सावकार आला का म्हणजे तुमच्या लक्षात आलं कसं जायचं मन शुद्ध असलं पाहिजे मन मन काय असलं पाहिजे मन रिकाम असलं पाहिजे जे आहे ना ते देवाचं बरं अजून एक सांगतो थोडस पुढे जातो एक सांगतो सांगू का असं तीच सांगा आलो बाबा तीच कीर्तन सांगा 2 तास माझ्याशिवाय बी कोण बोलणार नाही मीच बोलणार आहे का एक जण देवाला गेला आणि देवाला गेल्यानंतर सगळी जण लोक लाईनला थांबली होती आणि दर्शन बारीला थांबल्यानंतर बाजूला दानपेटी असते दानपेटी असते दानपेटीच्या जरा जवळ गेलो सुनील महाराज 500चा बंडल याच्या हातात होता आता मी म्हणलं 500च्या बंडल मध्ये एखादी नोट काढून टाकते का की देवाच्या दानपेटी 500चा बंडल देवाच्या लाईनीत रांगमध्ये मोजला खिशात दुसऱ्या खिशातलं बंडल काढलं 50 रुपयाचा बंडल 50 रुपयाचा बंडल मोजला खिशात मागल्या खिशात हात घातला मागल्या खिशात जसा हात घातला 10चा बंडल 10च्या नोटा काढल्या मोजले परत खिशात ठेवले आणि शेवट जसं जसं देव जवळ आला वरच्या खिशात हार घातला चिडर काढली त्याला 2 रुपये देवा सुगावकर कळतंय ना मी देवाला आम्ही असं शरण जातो देव म्हणून मी पाहिजे एवढं दिलं अरे पाहिजे एवढं दिलं अरे तू मागितलं त्याच्यापेक्षा जास्त दिलं पण तू किती दिलं तर 2 रुपये मन शुद्ध भावनेनं देवाला शरण जा मी मगाशी सांगितलं शरण कोणी जायचं शरण कोणाला जायचं कसं जायचं निर्मळ मनाने जायचं तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ कसं जायचं का जायचं आता राहिला कुठला मुद्दा का जायचं का जायचं कारण तो काय करतो तुम्हा आम्हाला या जर जीवाला काय करतो धरून नेतो तो जीव ज्यानं आपल्याला दान दिला त्याला माहिती आहे यांना या संसारातून बाहेर कसं काढायचं देव आपल्याला संसारातून बाहेर काढायला बघतो संत आपल्याला संसारातून बाहेर काढायला बघतात पण आम्ही म्हणतो नको हाया जागी नाही बरे हाया जागी नाही बरे संसारात राहिल्यावर कसं होतं बापू सांगतो बरं कसं होतं संसारात राहिल्यावर कसं होतं सांगतो एक जण बायकोला लय घटलं एक जण ऐका लक्ष देऊन ऐका मी माझ्या मुद्द्यावर मी बाजूला जाणार नाही मी माझ्या मुद्द्यावर सांगतो शरण का जायचं शेवटच्या मुद्द्यावर का जायचं एक जण संसारिक होता लग्न झालेलं होतं लग्नाला 4-5 वर्ष झाली होती आणि लग्नाला 4-5 वर्ष झाल्यानंतर 1-1.5 वर्षाचं पोरग होतं आणि नेहमी त्याला वाटायचं भाऊ की बायकोलाही देवानं बी ऐकलं गावात एक पिसाळलेलं होतं आपल्या गावात गेल्या महिन्यात आलं होतं नशिबानं कुणाला चावलं नाही चावलं त्यांना तेवढं सांभाळलं एका बाईला ते कुत्रं चावलं पाण्याला गेली होती कमराला हांडा आणि पाण्या आणि कांदा त्या बाईला काय चावलं कुत्रं चावलं जसं कुत्रं चावलं तसं 5-6 दिवसानं बाईला कुत्रं जसं चावलं तसं 5-6 दिवसानं कर्मधर्म संयोगानं त्या मातेला जावं लागलं म्हणजे त्या बाईला काय आलं मरण आलं जसं मरण आलं आता हे देवाला आधीच प्रार्थना केली देवा लय वैताग आधीच प्रार्थना केली जसं कुत्र चावल्याला बघितलं 5 दिवस झालं बायको वारली यानं काय केलं ते कुत्र पकडलं पिसाळलं 2 साखळदंड बांधले इकडे एक तिकडे आणि त्याला झुल टाकली त्याला सजवलं धुतलं त्याला गण लावला कुणाला ही लक्षात ठेवा ही कुत्र्याला पिसाळलेल्या कुत्र्याला त्याला झुल टाकली त्याला सजवलं त्याला धजवलं आणि एका हातामध्ये तिरडी पकडली एका हातामध्ये शिक आपल्या गावरान भाषेत आता मी तुमचाच आहे त्यामुळे मी काय लेखून बोलतोय दुसरा असला तर सुशिक्षित बोलला असता पण मी तुमच्या एका हातात पकडलं एका हातात कुत्र आणि चालली दिंडी पुढे माग 100 लोक त्याच्या माग प्रेत आणि त्याच्या माग अख्खं गाव पाहुणी रावळी
चालली प्रेत यात्रा पुढं 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 पुढं. गावातला एक जण बघत होता, दात घाशीत 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 होता. दात घासता घासता म्हणला प्रेत यात्रा चालली आणि नवीनच काय म्हणला, एका हातात शिक धरलं, एका हातात गाडगं धरलंय आणि एका हातात कुत्र धरलं. काय भानगड आहे म्हणून त्या 100 लोकांमधल्या एक जणाला त्यानं बाजूला वळलं. बरं का विठ्ठल, एक जणाला बाजूला वळलं. जसं बाजूला वळलं तसं त्याला विचारलं, का रे ही प्रेत यात्रा, हातात कुत्र आहे, हातात चिक आहे, गाडग आहे, मडक आहे, का बरं? ती मला काय नाही, ही प्रेत यात्रा रामभाऊच्या बायकोची. रामभाऊची बायको 5 दिवसापूर्वी कुत्र चावलं होतं आणि आज जाणं झालं. मग पण ही कुत्र्याची काय भानगड आहे? काय नाही म्हणला, हीच कुत्र चावलं होतं. याला सजवलंय धजवलंय. म्हणला सजवलं एवढ्यासाठी रामभाऊच्या मनासारखं घडलं. मग ती दात घासणार जरा विचारच पडला त्याला. म्हणलं ऐक ना, रामभाऊला सांगून जरा कुत्र मला देतो का? ती म्हणला येड आहे काय, माझ्या मागच्या 100 कशाला सांगतो. कळलं त्याला, कळलं 70 Pro Max 70 Pro Max पाहिजे. रामभाऊ म्हणला 100 लोक कशाला, हीच नंबरला लागल्या, थांब 101 नंबर लाव. म्हणजे मी सांगतो तुम्हाला देवाला शरण का जायचं, कारण तो काय करतो, तो मामाला दुःखातनं बाहेर काढतो, तो मामाला संसारातनं काय करतो, बाहेर काढतो. एक पोरग होतं महिला मंडळ, पोरग नेहमी आपल्या बायकोला घाबरायचं. एवढं सांगतो तुम्हाला बी पुढे जायचं, मला बी अभंगाव यायचं. फक्त या 4 गोष्टी तुम्हाला पटवून द्यायच्या. पोरग बारकं होतं 3-4 वर्षाचं आणि पोरग नेहमी बघायचं की आपलं वडील आपल्या बायकोला लय घाबरते. ही संसारातलं सांगतोय आणि संसारातलं सांगून मला पुढे जायचं. नेहमी पोरग बघायचं की आपलं वडील आपल्या बायकोला लय घाबरतात. एक दिवशी पोरग बाबापाशी गेलं आणि जसं बाबापाशी गेलं, या आज होती घरी, तिकडे पुढे बसा, विठाल 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 आपल्या वडिलापाशी गेलं आणि आपल्या वडिलांना म्हणलं, का हो तुम्ही आईला लय घाबरता. पोरग विचारते आपल्या पप्पाला, पोरग आपल्या वडिलाला विचारतंय, बाबा पप्पा. पोरग कलियुगातलं होतं. पप्पा आईला का घाबरता, मम्मीला का घाबरता? तेवढ्यात पप्पा म्हणलं, ऐक आपलं अन्न वाघ जरी असलं तर मम्मीला आपण का घाबरतो? पोरग म्हणतोय पप्पाला, आपलं अन्न वाघ आहे आणि तुम्ही मम्मीला लय घाबरता. वाघाने घाबरलं पाहिजे का? वाघाने ताट मानून जगलं पाहिजे. तो बाप आपल्या पोराला सांगायला लागले, येडा का खोळा, आपला अण्णाव जरी वाघ असतं तरी तुझ्या आईचं अण्णाव तिकडलं वाघ मारे. आणि ते वाघ मारे अण्णाव असल्यामुळे मी तर तिला लय घाबरतो. शरण का जायचं हे मी तुम्हाला सांगतो. का जायचं? कारण तो काय करतो, तो मला या संसारात काय करतो, सुख बाहेर काढतो. मी 4 मुद्दे सांगितले, ऐकणारे सांगा. पहिला, फेल गेलं का कीर्तन? हा पहिला मुद्दा. शरण शरण कोणी, हा शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं, कळालं? आता कुठं मुद्देवालो. एवढ्या गोष्टी जर कळाल्या तर येवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेळ गेला गगनावरी. हे कळालं की पुढल्या वर्षी सप्त्याचंच नियोजन. ज्ञानोबा तुकाराम एवढं कळालं ना, पुढल्या वर्षी सप्त्याचं नियोजन. असू द्या, या भैरवनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं याचं कीर्तन आहे, मी कीर्तन आहे. भैरवनाथाची कथा सांगतो आणि माझ्या मूळ मुद्द्यावर येतो. देव कोणता करायचा, देव कुठला आहे आणि देव हे सांगतो. भैरवनाथ देव कुठून आले, कसे आले, काय अवतार आहे, सांगून घे मग. अवतार कुठून आला? एक दिवशी ब्रह्मदेवाला गर्व निर्माण झाला. ऐका आता लक्ष देऊन, जे देव 75 वर्ष 50 वर्ष झालं आपल्या गावामध्ये, त्यांची कथा आपल्याला माहित असली पाहिजे. ते कुठून आले हे आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यांची निर्मिती कुठून आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. ऐका, ब्रह्मदेवाला एक दिवशी गर्व झाला की माझ्या इतका श्रेष्ठ इथं कोणीच नाही. कुणाला?
कधी कधी गावच्या माणसाला सुद्धा गर्व होतो, माझ्या इतका गावात मोठा कोण नाही, पण ऐका गर्वाचं घर नेहमी खाली असतं. तुम्ही किती गर्व करा, माझ्याकडे हे माझ्याकडे ते, ऐका एक वाक्य सांगतो लाखातलं, तुमच्यापाशी काही असू द्या, तुम्ही संसारावरती किती प्रेम करा, संसार तुम्हाला दुःख देणार आहे. लक्ष आहे का? एवढं वाक्य घरी घेऊन जा. तुम्ही संसारावरती किती प्रेम करा, संसार तुम्हाला दुःख देणार आहे, पण हे माझा आहे का, देवावरती एकदा प्रेम करून बघा, देव सुख दिल्याशिवाय राहणार नाही. एकदा विश्वास ठेवा, आज वाटलं जोरात हा राहू द्या, राहू द्या. तसा मी गावचा आहे, लय मानापानाचं बघणार नाही. आहा, पहिलं वर्ष म्हणून मी जरा खेळीमिळी चालू केले बरं का, खेळीमिळी हसून खेळून कीर्तन. तसं मला बी लय आध्यात्मिक सांगू वाटतं, पण ऐका मुद्द्याला पकडून मी चालणार आहे. ब्रह्मदेवाला गर्व झाला, ब्रह्मदेव मला माझ्यासारखा श्रेष्ठ कोण नाही, मीच पृथ्वीची काय केली, निर्मिती केली, माझ्यासारखं कोणच नाही. ब्रह्मदेवाचं एवढं बघितलं, ब्रह्मदेवाच्या कडनं 10-15 देव होत, मग त्यांनी ब्रह्मदेवाचा जयघोष चालू केला, ब्रह्मदेव महाराज की. हा तिथं 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 चालू केला, आणि ही गोष्ट ऐकली तसं विष्णुदेव बर का, विष्णुदेव आला, आणि विष्णुदेव म्हणलं काय प्रकार चाललाय, प्रकार काय चाललाय. ब्रह्मदेव म्हणले माझ्या इतका श्रेष्ठ मीच, माझ्या इतकं श्रेष्ठ कोणीच नाही. मग आमचे विष्णुदेव म्हणले ऐका ब्रह्मदेव, लय गर्व करू नका, तुम्ही म्हणताय ना तुम्ही श्रेष्ठ आहे, अजिबात नाही, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण, विष्णुदेव. दोघाला गर्व झाला, आणि जसा गर्व झाला तसं एक आकाशामध्ये वाणी झाली, आकाशामधून एक आवाज आला, ए ऐका, तुम्हाला दोघाला गर्व झाला, पण एक काम करा, तुम्ही काय करा, शेवटचं मूळ हुडका, मूळ हुडकायला लावलं बापू, दोघाला मूळ हुडकायला लावलं. कुणी हुडकायला लावलं, कसं हुडकायला लावलं ते पुढे मांडतो. मूळ हुडकायला लावलं ब्रह्मदेवाला आणि विष्णुदेवाला, दोघं मूळ हुडकाय निघालं, आक वैकुंठ पालत घातलं, दोघांना, आणि दोघाला मूळ काय सापडलं नाही. पाताळात गेले दोघही सोबत, जसं पाताळात गेलं विष्णुदेव शेवटपर्यंत गेले पाताळात, पण ब्रह्मदेव निम्याहूनच माघारी आले. निम्यातनं जसं माघारी आलं तसं ब्रह्मदेव माघारी येऊन जागेवरती स्थिर झालं. मूळ हुडकायला लावलं, जसं मूळ हुडकता हुडकता पाताळामध्ये विष्णुदेव गेलं. एका देवानं विष्णुदेवाला प्रश्न केला, का हो तुम्ही कोण, मी विष्णू. कुठले विष्णू. देवानं सुद्धा गर्व करायचा, एकतेतनं शिकण्यासारखा आहे. हे मी गर्वाचं का बोलतोय, गर्व झालता दोघाला, हीच महत्वाची कथा आहे. गर्व झालता, विष्णुदेव म्हणले विष्णूला ओळखत नाही, आणि तुमचं पालन पोषण करताय मी, मला ओळखत नाही, अजिबात ओळखत नाही. बर कुठं जायचंय तुम्हाला, मुळापर्यंत जायचं. मूळ म्हणजे काय, जन्माला आलोय जन्म पर्यंत, शेवट देव कोण आहे, कुणामुळे आमची उत्पत्ती, हे काय पाठवलंय. मग मूळ काय गावलं नाही विष्णुदेवाला. विष्णुदेवी माघारी आलो, जसं माघारी आलं तसं ब्रह्मदेव जाग्यावर येऊन बसलो होतो. का हो ब्रह्मदेव कधी आला माघारी, काय नाही 5 मिनिटं गेलो खाली पाताळात, मुळापर्यंत हुडकलं, पण काय गावलं नाही मूळ. परत माघारी आलो. बरं पुरावा काय, पुरावा साक्षीदार. कोर्टात गेल्यावर काय लागतं, मला लय अनुभव नाही, कोर्टात गेल्यावर काय लागतात, पुरावा. 2 साक्षीदार, त्यातली साक्षीदार सह्यावाला जरा बोलतं, 2 साक्षीदार लागतात. मग आता साक्षीदार हुडकायचे. ब्रह्मदेवानं गायला आवाज दिला, अय गोमाता या पुढं सांगा साक्ष. आणि तवर इकडे ब्रह्मदेवाने विष्णुदेव याची आधी सेटलमेंट केली होती. काय केली होती, वशिला लावला होता. वशिला लावून सांगितलं होतं, ए गाई, ए वत्सरेपू धेनू, ऐक, तू काय कर, मी जसं सांगल तसं बोलायचं. मग ऐका, आमच्या गाईच्या मुखातनं 2 शब्द खोटे गेले. मी चिंतन मांडतोय, हे चिंतन मांडलं की परत मला तुम्हाला फवारा मारायला कामाच आहे. मग गाईला सांगितलं, ए गोमाता काय कर, खोटं बोल.
कुणाला सांगितलं? गायला. ज्या गायीची आपण पूजा करतो ना त्या गायला सांगितलं. मग ब्रह्मदेव तुम्ही पाताळात गेला, तुम्ही मुळापर्यंत हुडकलं, त्याचा पुरावा काय? ओ विष्णुदेव, पुरावा आधीच माझ्यापाशी दोन आहेत. हो काही दोन साक्षीदार. पहिली गाय, गायला पुढे घेतलं. ओ गोमाता सांगा खरंय गाय? हो ब्रह्मदेव गेलते. कुठे गेलते? मुळापर्यंत गेलते. खरंय का? हो. परत सांगा खरंय का? हो. परत सांगा खरंय का? गोमाता तीनदा होय म्हणल्या. आणि देवांना ऐका, आपण गोमातेचं साध्या गायचं दर्शन घ्यायला गेलो, महत्वाचं दर्शन तोंडाला मानतो की पाठीमाग? जरा मोठे ना पाठी. का माहितीये का? खोटी साक्ष माझ्या गायीनं दिली आणि त्या खोट्या साक्षीमुळे देवानं शाप दिला. कुणी? शिवानं. शिवरायानं सांगितलं, आमच्या महादेवानं सांगितलं, गोमाते तोंडात खोटे शब्द निघाले ना तर आता काय काम कर, तुझं मुख काही बी काय, पण लोक तुझ्या तोंडाचं दर्शन नाही घेणार. आपल्याला गायचं दर्शन घ्या म्हणलं. आपण कुठून घेतो? मागून घेतो. गायचं अंग पवित्र आहे, पण गायचं मुख पवित्र आहे का? नाही. पहिला साक्षीदार भेटला. दुसरा साक्षीदार बोलवा पुढं. आय विटनेस पुढे घ्या. हाजीर हो. दुसरा आय विटनेस पुढे आला आणि दुसऱ्या साक्षीदाराला सांगितलं, बोला तुमचं काय म्हणणं आहे? हो ब्रह्मदेव पाताळापर्यंत गेलते, मुळापर्यंत पुढे काय गेलते की आपली उत्पत्ती कुठं नाही, आपण कुणाचं ऐकायचं हे विचारायला ब्रह्मदेव मुळापर्यंत पोहोचले. मग बोला काय पाहिलं? काय नाही म्हणले, शेवटपर्यंत हुडकलं पण मूळ आम्हाला ब्रह्मदेवाला काय सापडलं नाही. पण हुडकलं का ब्रह्मदेवाला? नाही हुडकलं. मग दुसरा शाप कोणाला आहे? ब्रह्मदेव शिवाच्या पूजेमध्ये, महादेवाच्या पूजेमध्ये एक फुल वापरत नाही. त्याचं त्या फुलाचं नाव, त्या फुलाचं नाव म्हणूनच कीर्तन ठेवलं. त्या फुलाचं नाव इकडं, त्या फुलाचं नाव ज्याला महादेवानं शाप दिला की माझ्या पूजेमध्ये इथून पुढं तुझं फुल वापरलं जाणार नाही. त्या फुलाला सुद्धा शाप भेटला आणि त्या फुलाला आपण केवड्याचं फुल म्हणतो. बरोबर का? केवड्याचं फुल म्हणतो का नाही? आता माझ्या फुलं टाकायला लावली बघ ना का. जरा असं असं मी फवारा मारतो, तुम्ही फक्त काय करा, लक्ष द्या. माझ्या फक्त फुलं टाकणं. अजून मला लई कीर्तन करायचे आहे का? हा कुठलं फुल? केवड्याचं फुल. महादेवाच्या पूजेत वापरतात का? अजिबात नाही. महादेवानं त्या फुलाला देखील शाप दिला, इथून पुढं माझ्या पूजेमध्ये तुला वापरणार नाही. या दोघांचं इकडं चाललंय एवढं मोठं. अचानक वीज कोसळली आणि वीज कोसळून त्या ठिकाणी महादेव प्रगट झाले. आणि जसं महादेव प्रगट झालं तसं महादेवाच्या जटामधून एक अवतार प्रगट झाला. ऐका, त्याच यात्रेच्या निमित्ताने एक अवतार प्रगट झाला जटामधून, केसांमधून. जसा केसांमधून अवतार प्रगट झाला, अवतार समोर उभा राहिला आणि ब्रह्मदेवाला किती मुंडके? सुगावकर 3, बापू 5 मुंडके होते. त्यातलं एक मुंडक ऐका ऐका. आता बघा, एक दिवशी माझ्या कीर्तनात असं एक पोरग बसलो होतं समोर. आता मी सगळं बोलतो. एक पोरग समोर बसलो होतो, त्याला म्हणलं होतं रावणाला किती तोंड? ती म्हणला 10. रावणाला तोंड. मग ती मला माघारी म्हणलं, महाराज 10 तोंड होती, तुम्हाला मी उत्तर दिलं की नाही? मी म्हणलं दिलं. ती म्हणलं माझा प्रश्न तुम्हाला. म्हणलं बोल. रावण दात घासताना कोलगेट कुठल्या तोंडाला लावला? मी म्हणलं मी बघायचं. त्यामुळं आपल्याला काय माहित नाही. पोर मध्ये तिकडे राशीकडे कीर्तन, राशीकडे साळुंके, मग राशीकडे तुमच्या त्या पाहुण्याच्या गावाला तिकडे कीर्तन. तिकडे गेलो, सहज बारका पोरग बसलं होतं. महाशिवरात्रीच्या टायमिंगचं कीर्तन होतं. बोलता बोलता प्रश्न विचारला, रावणाला तोंड किती? ती म्हणला 10. मग म्हणला महाराज मी उत्तर बरोबर दिलं ना? म्हणलं बरोबर दिलं.
मग ते मला माझं उत्तर द्या. म्हणलं काय? रावणाला जर 10 तोंड होती, रावण कुठल्या अंगावर झोपत होता? सुगावाच होती कर, कुठल्या अंगावर रावण झोपत होता? मी त्याला कोपऱ्यापासून हात जोडलं. म्हणलं मी भीती बघाय गेलो नाही बाबा. म्हणजे 5 तोंडाचे ब्रह्मदेव होते. अहंकार नावाचं 5वं तोंड. आपण शाब्दिक अर्थ, वाच्यार्थ, भावार्थ हे जे म्हणतो ना, वाच्यार्थानं रावणाला 10 तोंड, पण रावण किती तोंडाचा होता? एकच. वाच्यार्थानं 10 तोंडे म्हणजे काय? त्याच्यामध्ये लय लय काय भरलं होतं? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, दंभ सगळं भरलं होतं. म्हणून त्याची तोंड किती? हे 5वं तोंड, ब्रह्मदेवाचं 5वं तोंड खोटं बोलल्यामुळं अर्ध जळायला लागलं. जसं जळायला लागलं, ब्रह्मदेव खोटं बोलायचं सोडा. कोण? ब्रह्मदेव. जसं ब्रह्मदेव खोटं बोलायचं सोडा, तसं भैरवनाथानं अवतार प्रगट केला महादेवानं. जसं महादेवानं अवतार प्रगट केला होता, तलवार काढली आणि जशी तलवार घेतली, तसं 5वं ब्रह्मदेवाचं शिर आमच्या भैरवनाथानं काय केलं? छाटलं, उडवलं. आणि जसं शिर उडवलं, तसं किती काय केलं तर ब्रह्मदेव कोण होतं? ब्राह्मण. ब्राह्मण होते ना. आणि ब्राह्मणाची जर हत्या केली, ब्राह्मणाला जर इजा केली किंवा ब्राह्मणावरती जर वार केला, तर ब्राह्मण हत्येचं पाप लागतं. पाप लागलं कुणाला? भैरवनाथाला. जसं पाप लागलं, भैरवनाथ फिरायला लागले, गावगाव फिरायचे, गावगाव, आज या गावात, उद्या त्या गावात. आणि भैरवनाथाच्या एका हाताला ते काय झालं? शिर चिटाकलं. कुणाचं? ब्रह्मदेवाचा. हा, वर बघा सर, वर वर. हा, मला झोपलेले लोक कळत नाही, जरा वर इकडे फ्रेश फ्रेश. हा, शिर कुठं चिटाकलं? हाताला चिटकलं, हाताला. आणि माझ्या महादेवानं आशीर्वाद दिला. ओ भैरवनाथ, ऐका, तुमच्या हाताला शिर चिटकलंय, मान्य आहे मला. तुमचा अवतार माझा अवतार आहे. भैरवनाथाचा अवतार कुणाचा? शंभो शिव. नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्ट भैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्ट भैरवाचा, अवतार शिवाचा, अवतार शिवाचा, हे नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्ट भैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्ट भैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा. नाथ भैरवाची आली घोड्यावरी स्वारी, नाथ भैरवाची आली घोड्यावरी स्वारी, घोड्यावरी स्वारी, त्याला गाठली सोनारी, घोड्यावरी स्वारी, त्याला गाठली सोनारी, घोड्यावरी स्वारी, त्याला गाठली सोनारी, घोड्यावरी स्वारी, त्याला गाठली सोनारी. हे जय देव शिव काळ भैरवा, काळ भैरवा शिव काळ भैरवा, हे देव देव शिव काळ भैरवा, काळ भैरवा शिव काळ भैरवा. काळ भैरवाच्या नावाने, काळ भैरवाच्या नावाने. चांगलं तर म्हणा. कुठे गेलं काय? मला वाटतं तेवढं बी आम्हाला सुद्धा दिलं. हा, मोठ्यानं बोला बोला, भैरवनाथाच्या नावाने. आवाज नाही, आवाजाचा आवाज नाही आला तर कीर्तन सोडणार. चालू द्या. पहाटे 3 वाजले तरी काकडा चालू करू. ऐका, इकडे इकडे नको. भैरवनाथाच्या नावानं, भैरवनाथाच्या काठीचं, भैरवनाथाच्या घोड्याचं.
जागी झाली नाही की? असं द्या, पहिलंच वर्ष आहे. मला फक्त या वर्षी काय करायचंय, रोप लावायचं साळुंगे म्हणून, फक्त रोप लावायचं. पुढल्या वर्षी रोपाला पाणी घालणारी येते, रोपाला सावली देणारी येते, रोपाला काळजी घेणारी येते. पण आता रोप लावणं काय गरजेचं आहे. ऐका मग आमच्या भैरवनाथाचा अवतार झाला आणि अवतार घेतल्यानंतर आता ब्रह्महत्या झाली होती. हिथं शीर टाकलं होतं कोणाचं, मुद्दा अजिबात विसरायचा नाही. ब्रह्मदेवाचं शीर हाताला चिटकलेलं. मग माझ्या महादेवाने आशीर्वाद दिला, ओ भैरवनाथ ऐका, तुम्हाला ब्रह्महत्येचं पाप लागलं. मग काय नाही, काम करा. काय करू, तुम्ही ब्रह्मांड फिरा, ब्रह्मांड सगळीकडे फिरा. काय होईल त्यानं, काय नाही. जिथं तुमच्या हातावरचं शीर गळून पडल तिथं सेवेला थांबा. कोणाच्या, माझ्याच महादेव. चिंतन महादेवानं सांगितलं, जिथं शीर गळून पडल ना तिथं सेवेला बसायचं. ब्रह्मांड फिरू लागले. आज या ठिकाणी, उद्या त्या ठिकाणी, फिरता फिरता सगळीकडे फिरले. प्रयाग केलं, केदारनाथ केलं, बद्रीनाथ केलं, अहो सगळं हिमालय पार घातलं, पण कुठं शीर पडा. शेवट काशीला आला. कुठं, जसं काशीला आलं आणि जसं काशीला आल्यानंतर काशीमध्ये पाय ठेवला, पाय ठेवला, ते शीर काय झालं, गळून पडलं. म्हणून आज सुद्धा अख्याय काय, त्या ठिकाणी शीर जसं गळून पडलं तसं भैरवनाथ सेवेला कुठं बसले, काशीमध्ये. आज सुद्धा असं म्हणतात, भैरवनाथ काशीचे कोण होते, कोतवाल. काय करायचे ते, सेवा करायची. सेवा, त्या ठिकाणी सेवा करून देवाला प्रसन्न करायचे. कोण, भैरवनाथ. 12 वर्ष फिरले आणि 12 वर्ष फिरून झाल्यानंतर काशीमध्ये स्वतः देवानं ते शीर खाली पाडून दिलं आणि त्या ठिकाणी भैरवनाथ काय झाले, प्रसन्न झाले. जसे भैरवनाथ प्रसन्न झाले तसं भैरवनाथाने आपला विस्तार वाढवायला चालू केला. आता मी माझ्या मुद्द्यावर, भैरवनाथानं विस्तार केला. मग महिला मंडळ, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, पुरुष वर्ग, जर भैरवनाथ काशीला गेले तर भैरवनाथ काशीवरून सुगावला आले. आम्हाला बरीच लोक म्हणतात, कुमार महाराज कीर्तन सगळं कळलं पण आपण कुठला घेतला, म्हणजे मूळच तुम्ही विसरला ना तर कीर्तन फेल गेलं म्हणायचं. मूळ नाही विसरलं पाहिजे. मग काशीवरनं भैरवनाथ सुगावला आलं कसं ते बी बघितलं पाहिजे. आपण जे आरती सेवा करतो, आपण जे आरती भक्ती करतो, आणि दोन मुद्दे थोडा अजून थोडस विषयांतर करतो. भैरवनाथ किती शब्द आहेत, 4 शब्द. भैरवनाथ 5 शब्द ना. भैरवनाथाचे 5 शब्द. भैरवनाथाचे मुख्य प्रकार 8. किती, भैरवनाथाचे उपप्रकार, भैरवनाथाची उपरूप 65. किती, भैरवनाथ किती प्रकारचं येतं, 65. त्यातलं मुख्य किती, 8 भैरवनाथ मुख्य. त्यातलं एक भैरवनाथ सोनारीला आला. घाम काढला पण टाळ्याच वाजवल्या. असू द्या, मला माझ्या मुद्द्यावर यायचं. मी माझ्या मुद्द्यावर नाही येणार. आपला भैरवनाथ कुठून आले, सोनारी ना. 8 मुख्य भैरवनाथ, 8 भैरवनाथ, आणि त्यातले 8 भैरवनाथांपैकी एक भैरवनाथ कुठं आले. भैरवनाथ मुख्य नाव नाही. कुणी उठायचं आणि मला म्हणायचं, महाराज हेच मुख्य नाव. भैरवनाथ मुख्य नाव नाही. संवारनाथ किंवा त्यांनी माझ्या मध्ये माणिक, एक मिनिट, जसे सोनारीला आले, माणिक सार नावाच्या राक्षसाला काय केलं, मारलं. कुणी, सोनारीच्या भैरवनाथाने माणिक सार नावाच्या. मग माणिक सार नाव ऐकलं आणि सोनारी नाव
पडलं. मी सांगत होतो भैरवनाथ शब्दात किती शब्द आहेत? 5. भै ज्याला कुठलंच भय नाही असा भैरवनाथ. काळ भैरवनाथ जरी म्हणलं ज्याला काळाचं भय नाही असा काळ भैरवनाथ. असे प्रकार आहे. मग सोनारीला आले आणि जसे सोनारीला आले सोनारीला आल्यानंतर त्या ठिकाणी संवार केला आणि जसा संवार केला आता थांबायचं कुठं? शेजारी गाव दिसलं आणि त्या गावाचं नाव परत झालं सोनारी. सोनारी नाव झालं आणि सोनारी नाव गावावरून आपल्याकडे कोण आले? भैरवनाथ आपल्यापर्यंत आले, सुगावपर्यंत आले. आणि अशा भैरवनाथाला आपण काय केलं पाहिजे? देवाऱ्यामध्ये पोचलं पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे. आणि असा भैरवनाथ एकच भैरवनाथ मनामध्ये साठवला पाहिजे. आपण पहिलं चरण आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेरे विना जीवा सुख नोहे. तेरे विना जीवा सुख नोहे. तेरे बिना जीवा तेरे बिना जीवा तेरे बिना जीवा सुख नोहे. 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 ये रती माई के दुःखाची जनती. ये रती माई के दुःखाची जनती. ये रती माई दुःखाची जनती. ये रती माई के दुःखाची जनती. ती माई के दुःखाची जनती. येरती माई के दुःखाची जनती. येरती माई के दुःखाची जनती. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेरे बिना जीवा सुख नोहे. हो तेरे बिना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेरे बिना जीवा सुख नोहे. तेरे बिना जीवा सुख नोहे. सुख नोहे. सुख नोहे. आपुला तो एक म्हणजे असा भैरवनाथ आपण काय केले पाहिजे? आपले केले पाहिजे. आपलं कधी म्हणायचं माहितीये का? आपलं कधी म्हणायचं जे बांधवनं भांडण करत नाही त्याला आपलं म्हणायचं. तोंडावर घ्या. जे बांधवनं भांडणं करत नाही त्याला आपलं म्हणावं. जे भावाची भांडणं करत नाही त्याला आपलं म्हणावं. जे गावाची फोडाफोड करत नाही त्याला आपलं म्हणावं. आपलं कोणाला म्हणायचं? नेहमी आम्हाला प्रश्न विचारतात लोक आपलं कोणाला म्हणायचं? आपलं कोणाला म्हणायचं एवढं सांगतो आणि माझ्या मूळमध्ये आपलं कोणाला म्हणायचं? ए जीवन जगत असताना जो आपल्या अनुपस्थित सुद्धा आपली बाजू मांडतो ना, जो आपण नसताना सुद्धा आपले विचार मांडतो, आपली बाजू मांडतो, त्याला काय म्हणावं?
लोक आता आपल्याला आपलं म्हणत नाही ते. आपल्या भाऊकीतला एखादा थोडा थोडा गेला त्याचं काय तर त्याने काय चांगल्या भावने नाही कमवलं 2 नंबर त्याचं मस्त 1 नंबर नाही. अहो डाळिंब लावून त्यांनी पाक रानं जिजवली जाऊन येऊन रस्ता जिजवलं पण भाऊकी काय म्हणाली 2 नंबर. आपलं कुणाला म्हणायचं समजा जग किती नाव ठेवत आपला विचार आपल्या लोकांचा विचार आपण करायचा आपला विचार आपण करायचा. आपण जर प्रामाणिक आहे ना तर कुणाला घाबरायचं नाही. एक उदाहरण देतो पुढे जातो ऐका. सागर दादा समुद्र होता मालवणचा समुद्र तिथं एक जण गेलं आणि मालवणच्या समुद्राच्या बाजूला गेलं पोराला घेऊन बारक्या पोराला बापू 2 वर्षाचं पोर 2 वर्षाच्या पोराला पोरग माणूस घेऊन गेला आणि जसं तिथं घेऊन गेला तसं मोठी लाट आली आणि त्या मोठ्या लाटामध्ये ती पोरग काय झालं आतमध्ये वाहून गेलं. आता किती शोभ दिली होती पोरग सापडा. मग त्या माणसानं काठी उचलली बाजूला पडलेली काठी घेतली आणि त्या रेतीवरती त्या वाळूवरती त्या मातीवरती लिहिलं की हा समुद्र काय आहे खुनी खुनी या समुद्रानं माझं पोरग मारलं. दुसऱ्या दिवशी दिवस उजाड एक पर्यटक आला आणि पर्यटक समुद्राच्या किनारी बसला महिला मंडळ आणि जसा बसला त्याला शिंपलं घावलं शिंपलं फोडलं त्यात काय सापडलं मोती सापडला आणि जसा मोती सापडला त्यानं काठी घेतली त्या वाळूवरती त्या रेतीवरती त्या मातीवरती लिहिलं समुद्र काय आहे दानशूर आहे. त्यानं लिहिलं समुद्र दानशूर आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक मासे पकडणारा माणूस तिथं आला. मासे पकडणारे मच्छीमारवाले आले आणि जसा मच्छीमार आला त्यानं जाळ टाकलं आणि जाळ टाकल्यानंतर मासे भरगत सापडलं. मासे घेऊन तीरावरती आला आणि काठी हातामध्ये घेतली रेतीवरती वाळूवरती त्या मातीवरती राहायला चालू केलं. समुद्र आमचा काय आहे करता धरता समुद्रामुळे आमचं पोट काय होतं चालतं. समुद्रामुळे आम्हाला आयुष्य समुद्रामुळे आम्हाला काय येतो पैसा आणि समुद्र आहे म्हणून काय लिहिलं असं सगळ्यात पहिल्यांदा काय लिहिलं कुणी कुणी दुसऱ्यानं दानशूर आहे तिसऱ्यानं सुगावकर अन्नदाता अन्नदाता. आणि एक दिवशी मोठी लाट आली समुद्राची एवढी मोठी लाट आली आणि सगळ्यांना जेवढं काय लिहिलं होतं ना सगळं पुसून टाकलं. यातनं शिकण्यासारखं एकच आहे जग काही जग कुठेही बोलत फक्त आपली दिशा आपण सोडायची. एकदा जर का दिशा ठरली आता सुद्धा आम्हाला सुद्धा गादी उभा राहिलोय सांगे मामा गादी उभा राहिलोय. बरेच लोक म्हणतात कुमार महाराज आता कीर्तन करायला लागले. पण माई बापाने मला 2005 पासून आले मी आता कीर्तनाला उभं राहिलो खोटं नाही. 2018ला आळंदी सोडली महिला मंडळ पुरुषोर. मी तुमच्या गावचा माहितीसाठी सांगतो 2018ला आळंदी सोडली. आतापर्यंत कीर्तनाला कधी उभं राहत नसायचं पण गेल्या 6 महिन्यापूर्वी कंबर बांधायला चालू केली आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने भैरवनाथाच्या कृपेनं आज तालुक्याचं नाव गावाचं नाव तुमची उपासनाचं काम केलं. जग काही म्हणून इथं होतो आपण जग काही फक्त आपण सोडून द्यायला शिकायचं. आपण जर सोडून नाही ना दिलं आपण जर म्हणलं ना गोमी असाच म्हणला पिंटे असाच म्हणला गावच्या बाहेर आपण जाणार नाही. ऐका म्हणून तुम्हाला सांगतो भैरवनाथ आपल्या गावामध्ये आहेत आणि अशा भैरवनाथाची फक्त काय करायची सेवा करायची. महाराज किती करायची कशी करायची कुठं कुठं करायची काय नाही लय ताण घेऊ नका. भैरवनाथाला रोज जायचं रोज आपली पोरं आठवड्यात एकदा भैरवनाथाला जातात बरोबर ना. ती बी नाही कधी कधी महिना आणि कधी कधी यात्रा आली ही यात्रा निस्ता गुलाल घेऊन येणार आमच्या पोरांना देऊळ कळत रोज आलं पाहिजे. ज्या देवामुळे आपण आहे ज्या देवामुळे
म्हणजे आपल्या शेजारी एवढी मोठी नदी वाहते जुनं गावठाण मला वाटतं 50-75 वर्षापूर्वी इथं आलं देव इथं आले मला सांगा कोरोना काळामध्ये सुगाव या गावातून किती लोक गेली किती मी म्हणतो मापात मिली 5 मिली ना मी म्हणतो मापात मिली आपली संख्या किती लोकसंख्या 300 त्यातली 5 मिली बरोबर आहे पाटील साहेब 5 नेली हो पण बाकीची राहिली ना देवानं ठेवलं ना माग कशा देवाचं नाव घ्यावं देवाची यात्रा करावी देवाच्या यात्रेला वर्गणी द्यावी म्हणून देवानं तो मामाला त्याच्या हातामध्ये सगळं आहे त्यानं विचार केला ना की आता उचलायचा पिपरीमध्ये लक्षात घ्या पिपरीमध्ये 7 वर्ष झाली आणि एकही माणूस पिपरीमधून गेलं नाही कोरोना काळामध्ये कृपा आहे देवाची एकदा जर का तुमच्यावरती देवाची कृपा झाली आणि त्या देवाला तुम्ही जर मनामध्ये ठेवलं ते नेहमी ना जीवा सुख नाही कोण सुख देतं हा महत्वाचा मुद्दा कोण देव देव आपण सुख शोधाय जरा वेगळीकडे हुडकतो आहे का एक म्हातारी होती मयूर शेठ एक म्हातारी होती आणि घरामध्ये अंधार आपल्यासारखी लाईट जायची पंचायत लाईट जात होती घरामध्ये अंधार होता म्हातारीने सुई घेतली सुई आणि म्हातारी सुई घेऊन वळकडी शिवत होती वळकडी लेपाट शिवत होती लेपाट शिवता शिवता म्हातारीची सुई पडली कुठं घरात अंधार होता घराच्या बाहेर बघितलं तरी एक जणांना कंदील ठेवला होता घराच्या बाहेर म्हातारीची सुई पडली तिथं घरात आणि म्हातारी बाहेर आली घराच्या आता म्हातारी शोधायला लागली सुई कुठं कंदिलाच्या उजेडात किती शोधल्यानंतर सुई सापडल अय सुगावकर असं किती बुवा वाट लावलं सुई सापडल सापडल का सुई नाही मग ऐका तुम्ही ज्या संसारात सुख शोधताय ना तिथं सुख सापडणार आहे का सुख कुठे आहे देवाच्या चरणाजवळ सुख देवापाशी बरं 2 गोष्टी पटवून देतो पुढे जातो ऐका एक गावामध्ये घर होतं रामभाऊ सतीश भाऊ हर्ष भाऊ काय नाव असेल ते तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं घ्यायचं घर होतं घरामध्ये एक जण गेला आणि जसा घरामध्ये गेला तसा तो काय म्हणला लय प्रसन्न नाही वाटत लय प्रसन्न नाही वाटत तो म्हणला घराचं जरा काम राहिलं परत घराचं काम झाल्यावर घरात गेला तो त्या मालकाला म्हणला लय प्रसन्न नाही वाटत गड्या लय प्रसन्न नाही वाटत तो म्हणला परत थोड्या दिवसांनी या जरा बदल करतो त्यानं मग गावामध्ये घरामध्ये फर्निचर केलं लाईट लावल्या चकचक केलं सगळं लाईट लावल्या सगळं केलं परत त्याला बोलवलं मग जसं बोलवलं आता बरं वाटतं काय म्हणलं बरं नाही वाटत देव म्हणला चल 2 मिनिट आमच्या गावातल्या मंदिरामधनं जाऊन येऊ जसं गावात आलं गावातल्या मंदिरात शिरलं गावातलं मंदिर किती वर्ष जुनं अनंत वर्षाचं जुनं जसं मंदिरात शिरलं तसं म्हणलं इथं लय प्रसन्न तुम्ही संसारात त्या घरात किती सुख शोधा पण सुख त्या घरात नाही संसारात सुख नाही या मंदिरात सुख आहे देवाची हे द्वारी उभा क्षण देवाची हे द्वारी उभा क्षण देवाची हे द्वारी उभा क्षणभरी देवाची हे द्वारी उभा हरि
देवाची द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्तीचारी साधिले. आपला मुद्दा चालला होता देवाच्या मंदिरात गेल्यावर काय वाटतं? प्रसन्न वाटतं. देवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर सुख वाटतं. पण आपण सुख शोधतो घरामध्ये, आपण सुख शोधतो आपल्या संपत्तीमध्ये. आपण वर्म चुकतोय. काय चुकतोय? सुख शोधायचं काय चुकतोय? अजून ते पडत नाही का? सुख शोधायचं काय चुकतोय? वर्म चुकतोय. वर्म सांगू तुम्हाला वर्म कसं असतं. सुख शोधायला वर्म घावलं पाहिजे. हातामध्ये जर का एकदा वर्म घावलं तर सुख सापडलं. पटवून देऊ का? ऐका, नवरा बायको होते आणि नवरा बायको गेले पंढरपूर. कुठं? पंढरपूर. तुळजापूर घ्या. तुम्हाला लय पडतं तुळजापूर घ्या. दोघं गेली पण तुळजापूरला. आणि जसे तुळजापूरला गेले तसं तुळजापूर मध्ये दोघं नवरा बायको गेले. नवीन नवीन लग्न, देवाचं दर्शन घेतलं. मामा दोघं जोडीनं देवाच्या रावळात गेले. देवाचं दर्शन घेतलं आणि देवाचं दर्शन घेऊन दोघं बाहेर आले. जसे बाहेर आले खरेदी गेली. बायकोनं कानातलं नाकातलं डोक्यातलं चापाचं सगळं घेतलं. बापू या वयात भटकून चालायचं नाही. लय बायकोनं घेतलं सगळं आणि बायको खरेदी करायला लागली. आता नवरा मला मी काही घेतलं पाहिजे. नवरा थोडंफार घ्यायला लागला. दोघांनी खरेदी केली. चांगली खरेदी झाली. आता तिथं आपण पहिलं काय करतो? तुळजामध्ये गेलो, तुळजापूरमध्ये गेलो. कोणाच्या घरी जातो? थांबा ना, कळतं की त्यांना बोलू दे. आज सुगावकर कुणाच्या? भुपेच्या घरी जसे गेले तसं गेल्यानंतर पोळ्याचा सुगंध घमघमाट काय आहे? कशावाला? नाकावाला. आणि त्या जोडप्याला गेल्यावर असं वाटतं कधी आपण पुरणपोळी खातोय. तो जो नवरा म्हणणार होता ना तो पुरुष, त्याला पुरणपोळी त्याला पुरणपोळी एवढी आवडली त्यानं पुरणपोळी शिल्लक ठेवली नाही टोपल्यामध्ये. 3-4 पुरणपोळ्या सोबत आणल्या. कुणी? नवीन लग्न झाले जोडप्यानं सोबतच आणल्या शहरातल्या. आणि जशा आणल्या तसं तो आपल्या बायकोला म्हणला, ओय ऐक ना, पुरणपोळी काकीने बनवलेली 1 नंबर होती. मग काय नाही, तू लिहून घे सगळी कशी कशी बनवली, कशी कशी बनवली. आता लक्ष द्या, नवीन लग्न होतं आताच्या काळात. लिहून घेतलं सगळं, काय काय करायचं सगळं घेतलं, लिहून घेतलं. घरी आले दोघं. नवऱ्यानं सांगितलं, ऐक पुरणपोळी बनवायची. मी जरा बाहेर जाऊन येतो. मी तुम्हाला वर्म सांगतोय. वर्म तुम्ही जिथं शोधताय ना तिथं शोधायचं कुठं ते वर्म सांगतो. तुम्ही वर्म चुकलाय, वर्म बरोबर पाहिजे. ऐका. आणि नवऱ्यानं जसं सांगितलं तसं बायको म्हणलं घेऊ करायला. मग काय नाही म्हणलं, गहू आणा, गहू आणून दिलं. तेल आणा, तेल आणून दिलं. मग काय राहिलं, डाळ आणून द्या, डाळ आणून दिली. तूप आणून द्या. तुम्हाला तूप म्हणला चुप 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 चुप. तूप एवढं महाग झालं, एवढं मागचं खाऊन काय करायचं. तरी मला थोडं चेंबर का व्हायना आणलं तूप आणलं. आणि तूप जसं आणलं तसं हिनं पुरणपोळ्या करायला घेतल्या. महिला मंडळ आता तुमच्याकडे ऐका. पहिलं गहू दळायचं, कुणी डबा न्यायचा, तुम्ही का त्यांनी. आता डबा इकडं आलं. ऐका, विनोदाचा भाग सोडा. शहरामधले एक जण आमचे मित्र होते, बापू, आळंदीमध्ये बरं का, साळुंके मामा, आळंदी मधले एक मित्र. आणि त्यांना म्हणलं कुठं झालाय, कुठं नाही, दळण नाही. दळण कुठे आहे की, कुठं आहे गिरणी, डबा कुठे डबा आहे मला ठेवलाय. मग तुम्ही कुठे झालाय, काय नाही म्हणलं, आधी लावून नंबर लावून येतो. नंबर लावायला कोण? ऐका, पटलं नाही. ऐका, दोघांना स्वयंपाक बनवाय घेतला. दळण दळून झालं. दळण दळून झाल्यानंतर कणिक मळली. कुणी? जरा बोल, जरा मला काय वाटतं बोलले, जरा मला बरं दिसते. लय भूक लागली का, सोडू का? अजून माझ्याकडे 20 मिनिटं. किती?
20 मिनिटं. हा कणिक मळली बायकोनं आणि जशी कणिक मळली तशी पुरणपोळी बनवायची. आणि महिला म्हणलं तुम्हाला चांगलं माहिती, पुरणपोळी बनवाय घेतली की कणकीचा गोळा जरा मोठा आणि पुरणाचा गोळा ही जरा चुकायची. पुरणाचा गोळा आणि कणकीचा गोळा बनवाय घ्यायची, गोल गोल करायची पुरणपोळीच्या त्या कणकीला आणि ती मोठाला गोळा कशात कशात मारायची, कशात पूर्ण पुरण एकत्र करायची. आपल्या पळपुड बेल त्या बेलण्याचं एक लयच झालं. बेलण्यानं काय लागायची पुरणपोळी. किती लाटल्या पुरणपोळी तयार होईल. बेलणं कळलं का नाही. बेलणं ऐका, बेलणं सांगतो तुम्हाला. आमचे छोटे माऊली गुरुवर छोटे माऊली बेलण्याचं लय भारी सांगतात. एक शहरातली बाई होती, हे मी तुम्हाला संसारातलं सांगतोय कारण तुम्ही वर मग चुकलाय. एक शहरातली बाई होती आणि शहरातली बाई होती, पती यायची वेळ झाली कामावून, 5-6 वाजायची वेळ आली आणि 5-6 वाजले. जसे 5-6 वाजले तसं तिने काय केलं, घरामध्ये बघितलं तर बेलनं मोडलं होतं. बेलनं मोडलं, शेजारणीचं घर वाजवलं, दार उघड. शेजारणीचं घर उघडलं आणि जसं दार उघडलं तसं तिला म्हणले ऐक ना, काय माझं बेलनं मोडलंय, माझं बेलनं मोडलंय, तुझं बेल म्हणले धर. पण ऐक, तुला लागतंय कशाला. काय नाही, आमची तेची वेळ झाली, तेची वेळ झाली. बरोबर 5-6 वाजता मला काय लागतं, बेलनं लागतं, बेलनं. ही म्हणली जिने बेलनं दिलं होतं ती सांगायला लागली ऐक, बेलनं चालवलंय खरं पण पुढल्या 1 तासामध्ये माघारी आलं पाहिजे, कारण माझं ती सुद्धा माघारी येते. बेलनं कळलं का नाही. 70 प्रो मॅक्स लागलं. 70 प्रो मॅक्स असेल त्यांना कळलं, बाकीच्यांना घरी गेले हसते. असू द्या, बेलण्याचं समजलं. ऐका, बेलनं लाटा घेतलं, किती लाटल्यानंतर पुरणपोळी तयार होईल, नाही तयार होणार. मग एक पुरणपोळी लागली, तव्यावर टाकली, झाडच्या झाड रोट खाल्ले का तुम्ही, रोट महिला रोट तुम्ही बनवलेलं नाही. रोट हॉटेलातलं रोट, हा हॉटेलातलं रोट, झाडच्या झाड. बापू आता परिस्थिती अशी, पहिल्या महिला म्हणजे हाताला चव होती, नुसतं मीठ टाकलं ना तरी भाजी चांगली लागायची. आता बटाटाभर मसाला टाकतात पण भाजी चांगली हे झालं. सांगितलं त्यांचं. ऐका, रोट तयार केलं, लोट, आणि ती नवरा म्हणणारे घरी आले, जसे दारात आले, होय ग पोळी बनवली का, हो म्हणली बनवली. किती बनवल्या, 5 ते 6 बनवल्या. बसा खायला तुम्हाला वाटत. जसे बसले तसं बघताय तर काय एवढा मोठा रोट. अगं तुला पुरणपोळी का बनवता आली नाही, ही चुकली कस काय, परत बनवायची. परत जशी बनवाय घ्यायची तशी त्या बायकोनं नवऱ्याला सांगितलं. मला असं वाटतंय त्या काकीनं अंगावरती पांढरी साडी घातली होती. कसली पांढरी साडी. आता त्या काकीचं वारलं होतं, ती काकी पांढरी साडी घालून ती वारलं होतं, कळलं का नाही. म्हणून त्या काकीने पांढरी साडी घातली होती. ही म्हणली नवऱ्याला मला बाजारात जाऊन पांढरी साडी आणा. जशी बाजारात गेली पांढरी साडी आणून दिली. पटकन बनवाय घे, लय भूक लागली, कीर्तनाचं 10 मिनिटं राहिले, पटकन बनवून घे पोळी आणि पुढे चल. वर्म सांगतोय तुम्हाला, पोळी बनवाय घेतली परत एकदा पांढरी साडी घालून, परत झाली नाही पोळी, पुरणपोळी परत बनली नाही. मग ती बायको नवऱ्याला सांगायला लागली, हो ऐका ना, काय त्या काकीच्या हातामध्ये काय नव्हत्या, बांगड्या नव्हत्या. नवीन लग्न झालेलं, इथपर्यंत भरलेल्या बांगड्या, घराच्या बाहेर गेली, दगडा वादळल्या आणि बांगड्या पडल्या. नवीन लग्न झालेले बांगड्या पडल्या. आता ती म्हणली काकीच्या हातामध्ये काय नव्हत्या, काकीचं कुठून. मग हिनी बी पडल्या. मग काय राहिलं, काय नाही हो, काकी जशी होती तसं तुला केलंय. पांढरी साडी घातली, तुझ्या हातातल्या काय गेल्या, बांगड्या पडल्या. आता तुला पुरणपोळी बनवता येईल का, ती म्हणले येईल. मग किती प्रयत्न केल्यानंतर पुरणपोळी बनेल नाही. तसंच काय चुकली ते बनवायला,
वर्म चुकली, क्रिया चुकली, तसं आपण संसारामध्ये किती शोधल्यानंतर सुख सापडल. आपण काय चुकलो? वर्म चुकलो. आणि जसं वर्म चुकलं तसं संसारामध्ये सुख सापडणार नाही. तुम्ही किती संसाराला आपलं धरा, चिटकून धरा, ऐका, तुम्ही संसाराला किती आलिंगन घाला, संसाराला तुम्हाला धरलंय का तुम्ही संसाराला धरलंय? कुणी कुणाला धरलं? वर बघा, खाली बघणारे वर बघा. मला जरा झोपले माणसं कळत नाही. माणसाने कोणाला धरलं? संसाराला. आपण म्हणतो रामभाऊ आलो असतो वारीला, महाराज आलो असतो सप्त्याला, पण आताच म्हैस येईल, धार काढायला कोण नाही. महाराज आताच आलो असतो कावड नाचवायला, पण ऐका बायकोनं भाजीपाला आणायला लावलाय. महाराज आताच आलो असतो, आताच देवाच्या पाया पडलो असतो, पण संसारानं काय केले? पकडले. पण ऐका, संसारानं तुम्हाला पकडलं नाही, तुम्ही कुणाला पकडलं? म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नहे. आपली भक्ती वेगळी, आपली एवढी भक्ती सांगतो आणि कीर्तनाचा शेवट करतो. ऐका, आपली भक्ती वेगळी. आम्ही नेहमी बघत असतो महिला मंडळ, तुमचं जरा विशेष आहे बघा, तुमचं जरा विशेष. सोमवार उजाडला, बम बोले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. महाराजांकडे बघितला, महाराजांनी येताना चिरंजीव आणले बर का. बरीच लोक आम्हाला, बरीच लोक तुम्हाला ना आम्हाला विचारतात, महाराज काय केल्यानंतर सुख गावल, काय केल्यानंतर सुख गावल? ऐका, कुठं कुठं हुडकल्यावर देव गावल, कुठं कुठं बघितल्यावर देव गावल, एवढं सांगून पुन्हा माझ्या मध्ये येत. ऐका, एक दिवशी गावामध्ये फिरता फिरता महाराजाला एक जणांनी विचारलं, महाराज माझं या जण गाव दिलेलं पैसे माघारी कधी येणार? गावात गेलो, गावाचा त्रास, घरात आलो, बायको म्हणली हे संपलाय, ती संपलाय, ही आणा, ती आणा. बायकोचं हे आणि पोरांचं, त्यांचं पोरग बनवून बघितलं म्हणून, पप्पा जीसीबी आणा, पप्पाची जीसीबी, पप्पा जीसीबी आणा, पप्पा काय ना, पप्पा जीसीबी आणा, पप्पा गाड्या आणा, पप्पा घोड्या आणा. ही सगळी संसार सुख, हे भौतिक सुख, हे आपल्याला फक्त वर्ण दिसतं. ह्याच्यामध्ये देव नाही, ह्याच्यामध्ये राम नाही, ह्याच्यामध्ये देव तुम्हाला सापडणार नाही. सोमवार आला की महिला मंडळ आपण सोमवार धरतो, आपण महादेवाची सेवा करतो. मग आपल्याला की काय होतं, सोमवार जसा सोडला, सोमवार जसा सोडला तसा दुसऱ्या दिवशी काय येतो, मंगळवार. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला कोणी, महिषासुर त्रिविध तापाची करावया झाडली, त्रिविध तापाची तरावया, हे भक्ताला की तू रागणे पावशी निर्वाणी. ऐका जोगवा 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 की नाही, ऐका जोगवा 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 की नाही, आयचा जोगवा 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 मागे, आयचा जोगवा जोगवा मागेले, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला गोनी. हातावरती परडी आणि गावभर काय चालू होतं, झोगवा मागाय चालू होतो. महाराज मंगळवार जसा संपला तसा आमचा बुधवार येतो, आणि जसा बुधवार उजडला या पंढरपुरात काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिक लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिक लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिक लगीन देवाचं
सोमवार संपला काय आला गुरुवार श्री स्वामी समर्थ लगे आमच्या महिला मंडळ गुरुवार धरतात शुक्रवार धरतात शनिवार धरतात रविवार धरतात मी म्हणतो ऐका आता संसारातलं पटवून देतो आणि वारांचं पटवून देतो ऐका आपण किती लग्न करतो वर बघा वर किती थांबा किती आज जरा मोठ्या मला तुमचं थांबा तुमची झाले ते काय दोघांची विठ्ठल मला तुमचं तेवढं झालं किती हा एकच देव किती धरायचं आम्ही सगळी किती देव धरल्यावर सुख सापडलं नाही का एक दिवशी एक महिला कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकून घरी गेली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाले होय होय ऐका होय होय ऐका बोला काय म्हणता काय नाही महाभारतामध्ये 5 पांडवांना किती बायका होत्या मला असं वाटतं त्यांनी जसं बोलायचं चालू केलं तसं ही म्हणलं मी गेलतो म्हणला आणि जसं मी काल्याच्या कीर्तनाला गेलो महाराजांचं कीर्तन जसं ऐकलं तसं महाराजांनी सांगितलं देवाला 16,100 मी बी म्हणतो एखादी घरी बायको म्हणली तेरी बी चुप मेरी बी कशाला काय बोलायचं दोघं ग बसली दोघं माझं हे चाललं होतं की लग्न झाल्यानंतर लग्न आपण किती करतो देव किती केला पाहिजे एक धरीला चित्ती राही रकुमाईचा पती कुठलाही देव घ्या तुम्ही म्हणाल तो देव घ्या पण त्या देवाची सेवा प्रामाणिकपणे करा त्या देवाचं नाव घ्या त्या देवाला आपलं करा आणि त्या देवाला अंतःकरणामध्ये हे चांग भलं भैरवनाथाचं चांग भलं भैरवनाथाचं चांग टाळी टाळी पाठी मागले 4 बसले हातवर जोरात टाळी हातवर हे देवासाठी भजन महाराजासाठी नाही आपल्या देवासाठी भजन चांगलं रे चांगलं भैरवनाथाचं चांगलं चांगलं रे चांगलं भैरवनाथाचं चांगलं माया ममता गुलाल उधळी जय हो माया ममता गुलाल उधळी भाव भक्तीची फुलं भाव भक्तीची फुलं चांगलं रे चांगलं देवनाथाचं चांगलं चांगलं भैरवनाथाचं चांगलं रे चांगलं भैरवनाथाचं चांगलं रे चांगलं भैरवनाथाचं चांगलं भैरवनाथाच्या नावाने देवाच्या गादीचे देवाच्या घोड्याचे वा 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 एकदा गावासाठी टाळी म्हणून एकदम मोठ्या प्रेमाने ज्या भगवंतामुळे आपण कीर्तन करतोय ज्या तुकोपराने भगवंताची सेवा केली अशा भगवंताचं एकदा नाव विडोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई